नितेश राणेंनी मदरशांबाबत केलेल्या गंभीर आरोपाची अक्कलकुवा इथे एका मदरशात जामिया इस्लामिया इन्स्टिट्यूटमध्ये सरकारनं कारवाई केली आहे। या मदरशावर झालेल्या कारवाईत यमन देशातील नागरिक सापडला असून तो मदरशात बेकायदेशीर राहत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। मदरशातील काही फोटो नितेश राणेंनी दाखवत गृह खात्यानं याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मदरशात चुकीच्या लोकांना शिकवलं जातं आणि त्यांना देशविरोधी कारवाईसाठी वापरलं जातं असा आरोपही राणेंनी केलाय। मदरशांची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। त्यांनी अक्कलकुवा नंदुरबारमध्ये 10 फेब्रुवारी 2025 ला केलेली आहे। एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार। आता हे पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे, तर तुम्हाला वाटेल 4-5 आहे। आता हा जो काय मदरसा आहे तो मदरशामध्ये एक फार मोठी कारवाई झाली। त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला, यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे। ह्या नंदुरबारमध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरशांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत। तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरशांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना। हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे। म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे। ह्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे। मदरशांच्या अनुदानाबाबत सुद्धा सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात, या संदर्भात सुद्धा तुम्ही काय पाठपुरावा करणार? आता त्याची सगळ्याची चौकशी व्हावी माझं म्हणणं आहे। आपण अनुदान कशाला देतो की बाबा तिथे काहीतरी 4 मुलं शिकली पाहिजे असं तरी अनुदान असतो, पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसाब घडवणार असतील, अतिरेकी घडवणार असतील तर ह्यांना अनुदान द्यायचं कशाला आम्ही?